चीन आणि भारतमधील LAC अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा करारावर सध्या परिस्थिती स्थिर दिसते. हा मुद्दा खरं तर अतिशय संवेदनशील असताना चीननं पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशजवळ लष्करी कवायती सुरू केल्याचं समजतंय. चीननं अरुणाचल प्रदेशजवळ लुन्झे एअरबेस मजबूत करायला सध्या सुरुवात केली आहे. तर भारतानंही चीनच्या एक पाऊल पुढे दिसतंय. भारतानं तेजपूर, चबुआ, हशिमारा यांसारखे एअरबेस अधिक मजबूत केलेले आहेत. हाशिमाराहून उडणारे राफेल फायटर्स, मेटिओर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर्स या ठिकाणी सज्ज सध्या बघायला मिळत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसा करांची घोषणा केल्यानंतर जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम सध्या दिसू लागले. गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचा फटका सुद्धा बसला. अशातच चीननं अमेरिकेला प्रत्युत्तर देत अमेरिकी वस्तूंवर आणखी 34% आयात शुल्क लागू केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातवर सुद्धा शी जिनपिंग यांच्या सरकारनं निर्बंध लावलेले आहेत. जगातील 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडलेल्या या व्यापार युद्धाचा इतर देशांना सुद्धा फटका बसला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावरून जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा गोंधळ उडालाय आणि यामुळे अमेरिकेत देखील मोठे वाद खरं तर सुरू दिसत आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ टीममध्ये मोठा वाद झालाय. टॅरिफच्या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एलॉन मस्क आणि पीटर नवारो यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं समजतंय. 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी 180 देशांवर सवलतीच्या दरात रेसिप्रोकल टॅक्स लागू केला आणि त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. टॅरिफ करारावरून जगभरात वॉर सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हा निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. जोपर्यंत इतर देश अमेरिकेसोबतचा व्यापार अधिक संतुलित करण्यास सहमती देत नाहीत तोपर्यंत ते शुल्क लावण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत मंदीचं सावट सध्या बघायला मिळतंय. जागतिक बाजारात घसरण व्हावी अशी माझी इच्छा नाही, मात्र मोठ्या प्रमाणात खरं तर शेअर विक्रीचीही चिंता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचा इराणसोबतचा संघर्ष अधिकच वाढत चाललाय. इराणच्या अणुप्रकल्पांवर आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटी करण्याची ऑफर खरं तर इराणला दिलेली होती, मात्र इराणनं ती ऑफर नाकारली आणि यानंतर अमेरिकेनं इराण समर्थित हुती बंडखोरांवर हल्ला सुरू केला. तसंच इराणला सुद्धा नष्ट करून टाकण्याचा इशारा देण्यात आलेला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं आम्ही तुमच्या धमक्यांना काही घाबरत नाही असंही म्हटलेलं होतं. इराणनं आता शेजारच्या 6 मुस्लिम देशांना धमकी दिलेली आहे. अमेरिकेला मदत केली तर तुमच्यावर कडक कारवाई करणार असं इराणनं म्हटलंय. येमेनची राजधानी असलेल्या सनाच्या दक्षिणेकडील हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर अमेरिकेचे हल्ले सध्या सुरूच दिसतात. अमेरिकन सैन्यानं उत्तर येमेनमधील अनेक हुती ठिकाणांना लक्ष्य करत 22 ठिकाणी हवाई हल्ले केल्याचं समजतंय. अमेरिकेनं हे हवाई हल्ले कामरान बेट आणि मारी प्रांतातील उत्तर आणि दक्षिण भागात केल्यात. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा हल्ला भीषण असल्याचं सध्या समजतंय. अमेरिकेनं याआधी केलेल्या हल्ल्यात 4 बालकांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशच्या युनूस सरकारचा भारतविरोधी अजेंडा सध्या समोर आलाय. युनूस सरकारनं महत्त्वाचे प्रकल्प चीन आणि पाकिस्तानला सोपवलेले आहेत. यामध्ये एक बंदर आणि एक हवाई तळाचा समावेश दिसतोय. बांगलादेशनं कोलकातापासून जवळ असलेल्या मोंगला बंदराच्या विस्ताराची जबाबदारी चीनला दिली आहे आणि या बंदराच्या विकासासाठी चीननं 3,300 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. बांगलादेश लालमोनिरहाट जिल्ह्यात एक लष्करी हवाई तळ सध्या बांधतंय आणि या एअरबेससाठी बांगलादेशी वैमानिकांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जात आहे. बांगलादेशनं भारताला शेख हसीना यांना हद्दपार करण्याचं आवाहन केलं असताना भारत सरकारनं शेख हसीना यांच्या व्हिसाची मुदत वाढवून दिली. तसंच हसीना यांना बांगलादेशला पाठवणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. जुलैमध्ये झालेल्या हत्याकांडामुळे बांगलादेश सरकारनं हसीना यांचा पासपोर्ट रद्द केलेला होता. बांगलादेशमध्ये सत्ता पालट झालं आणि त्यानंतर स्थापन झालेल्या युनूस सरकारनं हसीना यांच्या विरोधात 225हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात खून, अपहरण ते देशद्रोह अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तर आता ब्रिटनमध्ये शिक्षण घेणं परदेशी विद्यार्थ्यांसाठी अवघड होणार आहे. ब्रिटननं त्यांना इमिग्रेशन धोरणात मोठे बदल केले असून 9 एप्रिलपासून हे बदल लागू करण्यात येतील आणि याचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थी आणि कामगार वर्गावर होईल आणि त्यामुळे व्हिसा अर्जाच्या खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवाय भारतीयांवर सुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी जायचं असल्यास जास्त पैसे आता खर्च करावे लागणार आहेत.
अमेरिकन विमानतळावर भारतीय महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे संताप सध्या व्यक्त केला जातोय। याबाबत महिलेनं एक्सवर पोस्ट केली आणि गंभीर आरोप सुद्धा केले। हँडबॅगमध्ये पॉवर बँक असल्यानं संशयित म्हणून तपासणी केली असल्याचं या महिलेनं स्पष्ट केलं। तसंच पुरुष अधिकाऱ्यांना शारीरिक तपासणी केल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा या महिलेकडून करण्यात आला। अलास्काच्या एन्कोरेज एअरपोर्टवरील सुरक्षा रक्षकांनी टॉयलेटलाही जाण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप या महिलेकडून केला गेलाय। दरम्यान श्रुती चतुर्वेदी यांनीही एक्सपोज केलेली आहे आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र विभागाला टॅग सुद्धा केला। अमेरिकेच्या डलास येथे 12,500 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्याच्या डायर वुल्फ या प्रजाती पुन्हा जिवंत झाल्याचं समजत आहे। डॅलस्थित बायोटेक कंपनी कोलॅसल बायोसायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी या प्रजातीला पुन्हा जिवंतान दिलंय। ही जगातील पहिली यशस्वी डी-एक्सटिंक्ट प्रजाती असल्याचं म्हटलं जात आहे। डायरल वुल्फ प्रजातीचं शावक नुकतंच जन्माला आलं असून रेमस, रोमुलस आणि खलेसी अशी त्यांची नावं सध्या ठेवण्यात आली आहेत। टॅरिफवरून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाची शक्यता चांगलीच वाढली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक्सपोज लिहित जर चीननं अमेरिकेवर लादलेला 34% कर मागे घेतला नाही तर उद्यापासून त्यावर अतिरिक्त 50% कर लादला जाईल असं म्हटलंय आणि यावर चीननं सुद्धा प्रत्युत्तर देत धमकीवरून अमेरिकेची ब्लॅकमेलिंग वृत्ती उघड होत असल्याचं म्हटलंय। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीची पर्वा न करता चीन जगासाठी आपले दरवाजे उघडत राहील असंही स्पष्ट केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठं युद्ध सध्या सुरू आहे। याच दरम्यान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना झालेल्या आहेत। निर्मला सीतारामन 8 ते 13 एप्रिल दरम्यान ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाला भेट सुद्धा देतील। या दौऱ्यात दोनही देशात मंत्रिस्तरीय द्विपक्षीय बैठक सुद्धा पार पडेल। टॅरिफ वॉर दरम्यान अर्थमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा खरं मानला जातोय। तसंच सीतारामन या 9 एप्रिल रोजी लंडनमध्ये होणाऱ्या 13व्या भारत युके आर्थिक संवादाला सुद्धा सहभागी असतील। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सपोज केलेले आहे आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे। ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाचा हवाला देत गांधींनी ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। तसंच आता आपल्याला सत्याचा सामना करावा लागेल। तसंच या परिस्थितीत पंतप्रधान मोदी आपल्याला कुठेच दिसत नाहीयेत असं म्हणत सुद्धा त्यांनी जोरदार टीका केली आहे। भारताकडे आर्थिक भविष्यासाठी केवळ एक उत्पादन आधारित अर्थव्यवस्था उभारण्याचा पर्याय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। तामिळनाडूच्या एम के स्टॅलिन सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। राज्यपालांनी सरकारच्या विधेयकांना रोखणं कोर्टानं आता बेकायदेशीर ठरवलेलं आहे। कोर्टानं राज्यपालांची ही मनमानी असल्याचं म्हणत कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य नसल्याचंही स्पष्ट केलं। राज्यपालांनी राज्य विधानसभेला मदत करणं आणि सल्ला देणं अपेक्षित असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय। तर राज्यपाल आर.एन. रवी यांनी सरकारनं मंजूर केलेल्या 12 पैकी 10 विधेयकं कोणतेही कारण न देता रोखलेली होती। या विरोधात सरकारनं कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। तृणमूल काँग्रेसच्या 2 खासदारांमधील वाद सोशल मीडियावर चव्हाट्यावर आलाय। खासदार कल्याण बॅनर्जी आणि एका महिला खासदारामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हा वाद झाला। त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल सध्या होत आहेत। भाजप नेते अमित मालवीय यांनी हे व्हॉट्सअप चॅट शेअर करत टीएमसीवर निशाणा साधलेला आहे। बॅनर्जी यांनी महिला खासदारावर शिवीगाळ आणि अटक करण्याच्या धमकीचे आरोप केलेले आहेत। तर महिला खासदार व्हॉट्सअप ग्रुप सोडत ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली। उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बिघाड झाला असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे। राज्यातील पोलीस वारंवार दिवाणी तक्रारीचे रूपांतर फौजदारी प्रकरणांमध्ये करत असल्याचं कोर्टानं म्हणत नाराजी व्यक्त केली। तसंच संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। एका दिवाणी प्रकरणामध्ये देबू सिंग आणि दीपक सिंग यांच्या विरोधात नोएडाच्या सेक्टर 39 मधील खरं तर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागितली होती। सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू एकमेकांचे विरोधक होते असं दाखवण्याचं जाणीवपूर्वक षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय।
तसंच सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. काँग्रेसच्या अहमदाबाद येथील बैठकीत त्यांनी हा आरोप केला. सरदार वल्लभभाई पटेल यांची विचारधारा आरएसएसच्या विरोधात असल्याचंही खरगेंनी म्हटलेलं आहे. आणि याच दरम्यान गांधींच्या विचारधारेला पुढे घेऊन जायचं असेल तर संघटनेला मजबूत करावं लागेल असा सल्लाही कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 1 वर्षाच्या प्रोबेशनवर मुक्त केला. न्यायालयाचे दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या मानहानी प्रकरणात त्यांना दोषी ठरवलेलं होतं. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती, तर उच्च न्यायालयानं त्यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला दिलेला होता. दरम्यान न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीवेळी मेधा पाटकर यांना मोठा दिलासा मिळालाय. 2003 मध्ये सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मानहानीचे 2 खटले दाखल केलेले होते. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी औरंगजेबाला न मानणाऱ्या भारतीयांचं संघात स्वागत असल्याचं म्हटलंय. तर उत्तर प्रदेशच्या काशीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. या दरम्यान त्यांनी संघाच्या शाखेत सामील होणाऱ्या सर्वांनी भारत माता की जय असं म्हणावं, तसंच भगव्या ध्वजाचा आदर करावा असंही स्पष्ट केलंय. तर भारतीयांची जीवनशैली आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा संस्कृती ही एक असल्याचं भागवत यांनी म्हटलेलं आहे. भागवत यांनी हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती, समुदायांनी एकत्र यावं असंही आवाहन केलं. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या डॉक्टरवर हृदयावर शस्त्रक्रिया करत असल्याचा आरोप आहे. डॉक्टरनं कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवानगी नसताना अनेक रुग्णांवर उपचार केले. या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बोगस डॉक्टरच्या मदतीला असलेल्या लोकांचा सध्या शोध घेतला जातोय. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे. पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर दहशतवादी हल्ला झाला. ई रिक्षातून आलेल्या काही लोकांनी त्यांच्या घरात ग्रेनेड फेकले, ज्यामुळे मोठा स्फोट घडला. हल्ल्याच्या वेळी माजी मंत्री त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यांच्यासोबत घरात कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जालंधर पोलिसांनी ग्रेनेड हल्ल्यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जागतिक आरोग्य दिनी भारताच्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमधील अराकू व्हॅली पदवी महाविद्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 सूर्यनमस्कार केलेले आहेत. या कार्यक्रमात 13,000हून अधिक मुलींसह 20,000 सहभागींनी जवळजवळ 2 तास 108 सूर्यनमस्कार सादर केले आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 5 दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयानं कायम ठेवलेली आहे. आणि या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि 131 जण जखमी झाले होते. इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या यासीन भटकळ, वकास हड्डी मोनू आणि एजाज शेख यांना 2016 मध्ये एनआयए न्यायालयानं दोषी ठरवत फाशी सुनावलेली होती. दोषींनी शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि ते न्यायालयानं फेटाळून लावलेलं होतं. कर्नाटकमधील अस्तान हल्ली गावात चोरीच्या आरोपाखाली आदिवासी समुदायातील एका अल्पवयीन मुलाला सुपारीच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 9 जणांना या संदर्भात अटक झाली आहे. ही घटना 4 एप्रिल रोजी घडलेली होती. तर चोरीचा आरोप करत या मुलाला मारहाण करण्यात आल्याचं समजतंय. दावणगेरचे पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांनी स्थानिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खरं तर संताप व्यक्त केला जातो. राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या झळांचा काळ सध्या सुरू झालाय. सोमवारी 14 जिल्ह्यात उष्णतेची लाट आली. बाडमेर, जैसलमेरमध्ये पारा 45°C पर्यंत पोहोचलेला होता. गेल्या 26 वर्षांमध्ये बाडमेरमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. येत्या काही दिवसात उष्णतेच्या झळा आणखीन तीव्र होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. खरं तर राजस्थानहून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मध्य प्रदेशात वेळेपूर्वीच तीव्र उष्णता आलेली आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42.2°C राहणार असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर खगोलप्रेमींसाठी हा आठवडा आनंदाचा असणार आहे, कारण 12 एप्रिल रोजी आकाशामध्ये पिंक मून आता दिसणार आहे. शनिवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 5:52 आकाशात पिंक मून दिसेल. आणि या चंद्राचं नाव गुलाबी चंद्र असं असलं तरी हा चंद्र खरोखर गुलाबी दिसत नाही. याला उत्तर अमेरिकेमध्ये वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या क्रिपिंग
फ्लॉक्स नावाच्या गुलाबी फुलावरून त्याला हे नाव मिळालंय आणि हे फूल नवी सुरुवात आणि वसंत ऋतूतील ताजेपणाचं प्रतीक मानलं जातं. आसाममधील सर्वात मोठा सण म्हणून रोंगाली बिहू सणाची ओळख आहे. याच दरम्यान या सणाच्या उत्सवापूर्वी 7 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे बिहू नृत्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये गुवाहाटीच्या विविध भागातून सुमारे खरं तर 500 मुली सहभागी झाल्या होत्या. तर आसामचे नागरिक 14 आणि 15 एप्रिल रोजी रंगाली बिहू साजरा करणार आहेत. त्यानंतर पार्श्वभूमीवर आसाममधील बाजारपेठाही सजलेल्या आहेत आणि बाजारात नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळते. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात कन्या भोजनासाठी गेलेल्या एका 6 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करत हत्या करण्यात आली. यामध्ये धक्कादायक म्हणजे या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत सिगारेटनं तिचे गुप्तांगही जाळण्यात आले आणि या मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह गाडीच्या ट्रंकमध्ये लपवण्यात आलाय. तर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता हा संतापजनक प्रकार मुलीच्या काकांनीच केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी या नराधम काकाला ताब्यात घेतलेला आहे आणि संशयाच्या आधारे आणखी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. बिहारच्या भोजपूरमध्ये महिला सरपंचाच्या घरातून AK-47, 2 हँड ग्रेनेड, 4 मॅगझिन, 43 गोळ्या जप्त झालेल्या आहेत. गुन्हेगारी कारवायांचा गड खरं तर मानल्या जाणाऱ्या बेलाऊर गावात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. कुख्यात गुंड बुटन चौधरी याच्या अटकेसाठी STFनं हा छापा टाकलेला होता. मात्र तो फरार झाला. परंतु बुटनचा भाऊ उपेंद्र चौधरी याला अटक झालेली आहे. तर कुख्यात गुंड चौधरी याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस सध्या ठेवण्यात आलं.